आपलं जर त्याच्यावर चलत असेल तर काय करावं? म्हणून गोपीने काय करायचं? चोर वाटायला जायचं, पाऊल वाटायला मथुरेला. मग त्या ग्रस्तानं पाऊल वाटायला जाऊन आडवं जाऊन थांबायचं. मग पदराला धरून वर टपकन खडा मार अशा फोड्या सुरू केल्या. आणि खडा मारणं, पदराला ओढणं अशा खोड्या करायला सुरू केल्या. पण दहीदूध मथुरेला जाऊच द्यायचं नाही. नकळत बाई टपकन खडा मारिला, नकळत बाई टपकन खडा मारिला, नकळत बाई टपकन खडा मारिला, नकळत बाई टपकन खडा मारिला. खडा मारिला माझा माठ फुटला, नकळत बाई टपकन खडा मारिला, नकळत बाई टपकन खडा मारिला, नकळत बाई टपकन खडा मारिला. आणि असं पुन्हा हसून पळून जायचं. असा फार बघायला चातुर होता. मणके फोडायचे असा आचरण कोणी असं. आणि प्रत्येक माता माऊलीला त्या आनंदाच्या ठिकाणच्या वाटायचं हे ग्रस्ताचं मुख रोज दर्शन द्यावं. काहीतरी निमित्त करायच्या. कोणी कशाच्या तरी निमित्ताने यायचं. यशोदे मला थोडी भाजी दे, यशोदे मला थोडं ताक दे, यशोदे मला थोडं दही दे. काहीतरी निमित्त करून यशोदेच्या घरी यावं आणि त्या बाळाला पाहून जावं. कोणी तक्रार घेऊन यायची, यशोदे तुझ्या बाळानं माझं दह्याचं घडा फोडला, माझ्या साडीला धरून ओढलं, माझे वासर सोडले, आज माझ्या घरात दूध नाहीये, सगळं गाय वासराला पाजून टाकलं. आणि पुन्हा वेळ लावले तुझ्या त्या बाळाला. आणि पुन्हा बासरी त्या बाळाला असं एवढं वेळ लागला. आणि एक माता माऊली मी आता यांना दररोज देते. सगळ्यांना माहिती आपण काल्याच्या कीर्तनामध्ये एक प्रसंग नेहमी आहे. घराला गेली, भगवंत हातातून विसरले आणि त्याच्या नवऱ्याला हातात धरले. ते शेतातून येत होते काही. आणि यशोदे पुढे गेले. बघ म्हणजे झाला, बघ म्हणजे झालं, काय झाला? बघते तर तुझा तो नवरा धरला, पती धरला. अशा अनंत लीला केल्या. आपण नेहमी श्रवण करणारे आहोत. आणि सगळ्याला वेळ लावला त्या बाबाला. अशी वाजवी वाजवायची. म्हणून काही काही गोपी